कापडा पण छान आहे क्वालिटी. त्या दिवशी संध्याकाळी मी नाही का. हॅलो, गुड मॉर्निंग. सगळ्यांचे स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. तर आता वहिनींचा स्वयंपाक चालू होता. मस्त अशी मेथीची भाजी बघा किती छान दिसते ना. तर मस्त मेथीची भाजी, बाजरीची भाकर आणि मस्त असं साधं डाळ आणि भात असा आमचा मेनू होता. आणि रसमलाई पण करायची होती, ते पण चालू होतं. तर इकडे ना एक पातेल्यामध्ये दूध आटवण्यासाठी तर एका साईडला ठेवलेले हे आपल्याला दूध नासवायचं आहे मोठ्या पातेल्यातलं. तर हे ना याच्यामध्ये तर एका साईडच्या आपल्या ह्या दुधामध्ये जे आटवायचं आहे त्यामध्ये केशर टाकलेले, त्यामुळे आता जर पिवळा रंग आला आहे. तर आता आपल्याला हे असंच बारीक गॅसवर आहे ना मस्त आटू द्यायचं आहे. आणि आपल्याला आता हे दूध उकळल्यानंतर आहे ना त्यामध्ये लिंबू पिळायचं आहे. आणि सायट्रिक ॲसिड असेल ना, सायट्रिक ॲसिडचं थोडंसं पाणी करून यामध्ये टाकलं किंवा लिंबू पिळलं तरी दूध नासतं. ज्याप्रमाणे आपण घरगुती पनीर ज्या प्रकारे करतो ना त्याच प्रकारे सगळी काही कृती करायची आहे. तर हे बघा आता वहिनींनी लिंबू पिळून घेतले. 1-2 मिनटामध्ये ते पूर्णपणे असं नासून जाईल. आणि आपण जे दूध आटवायला ठेवलेलं होतं ना त्यामध्ये ना काजू बदामाचे ना असे बारीक आहे ना तुकडे करून आहे ना त्यामध्ये टाकून दिले. तर थोडेच टाकले, जास्त नाही टाकले. तर आपल्या आवडीप्रमाणे. आणि हे बघा दूध आता आपले हे फाटलं गेलेलं आहे. तर फाटलं गेलं, नासलं म्हटलं असेल, फाटलं गेलेलं आहे दूध आता. आणि ते हे बघा तर आता खाली ना चाळण घेतलेली, वरती ना कापड घेतलेले सुती कापड आणि यामध्ये सगळं काही ओतून घेतलं. म्हणजे आपल्याला त्याच्यात सगळं काही संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आणि ते त्याच्यातलं पाणी सगळं काही निथळीपर्यंत आपल्याला ते एका साईडला असं बांधून ठेवायचं आहे. तर आम्ही ना ते असं बांधून आहे त्याच्यावर जड वस्तू ठेवली. आणि हे पनीरला आपण म्हणजे दूध नासवायला आपण आहे ना लिंबू टाकतो ना, त्याला आंबटपणा असतो. तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं संपूर्ण असं पहिले. तर 1-2 पाण्याने आम्ही असं मस्त धुवून घेतलं. खाली चाळण होती त्यामुळे ते काही खाली जात नव्हतं, फक्त आंबट पाणी निघून जायचं. आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आणि ते नंतर ते आम्ही असं करून साईडला होऊ दिलं. छान मस्त त्याच्यातलं पाणी सगळं काही असं निथळलं, मस्त आपलं पनीर तयार झालं. आपण घरगुती पनीर तयार करतो ना त्याच प्रकारे सगळे काही कृती करायची आहे. पुढील कृती तुम्हाला दाखवते. हे बघा असं तयार झालेलं आहे आणि किती छान मस्त झालं ना तयार. तर आपल्याला आहे ना तर आपल्या तळव्याच्या हाताने म्हणजे असं तळव्याने ना सगळं काही असं घासून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे वहिनी करताय ना तर तुम्ही कृती बघू शकतात. आणि आता दुसऱ्या कढईमध्ये पाणी टाकलं आहे, आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे. तर सगळं काही आम्ही असं अंदाजेनुसार घेतलेलं आहे, म्हणजे मोजमापून आम्ही काहीच घेतलेलं नाही आहे. तर आम्ही आता पाणी घेतलं, त्यामध्ये साखर टाकली. आता आपल्याला साखरेचं पाणी करायचं आहे. आणि साखरेचं पाणी होईपर्यंत ते पनीर थोडंसं होईपर्यंत इकडे भाकरी करून घेतल्या. म्हटलं आता पहिले जेवण करून घेऊ आणि त्यानंतर मग आम्ही रसमलाईची पुढील रेसिपी करू. तर खूप छान मस्त झालेली होती, खूप टेस्टी, एकदम छान. तर तुम्ही पण नक्की करून बघा, तर तुम्हालाही जमेल. तर संपूर्ण व्हिडिओ बघा. वहिनीने इकडे छान मस्त अशी बाजरीची भाकर केली आहे. आणि आमचं काय मेथीची भाजी, बाजरीची भाकर, डाळ, भात आणि रसमलाईची अजून प्रोसेस चालू आहे. आणि सई रडत होती त्याच्यामुळे पुन्हा आली इकडे. आणि आता काय खाते? काय आणलंय? बापरे, आईस्क्रीम खायला आली का तू? लय मोठं दिसतंय का? लय थंड आहे. तर आता आम्ही ना पहिले जेवण करू आणि तोपर्यंत रसमलाई गार होऊन येईल. तुम्हाला दाखवणार कशी करतो, काय करतो. असं काय थोडं. चला आता जेवणाला बसलोय आम्ही. चला तुम्ही पण. आज मम्मीला उपवास होता ना. आज उपवास होता मला पण. मस्त मेथीची भाजी, बाजरीच्या भाकरी, डाळ, भात, मस्त मेनू आहे आजचा. फोन चार्जिंग लावते आता मी थोड्या वेळ. तर चला, तर तुम्ही बघितलं बहिणीने ज्याप्रमाणे असं पूर्णपणे ते असं हाताने घासून घेतलं. त्यानंतर पुन्हा मग आम्ही असे छोटे छोटे त्याचे गोळे करतोय आणि थोडेसे असे दाबतोय. कारण आपल्याला गोल म्हणजे गोल नव्हते करायचे, थोडेसे चपटे करायचे होते ना. तर आम्ही ज्याप्रमाणे करतोय ना त्याप्रमाणे तुम्ही कृती करा. आणि तिकडे आपल्या साखरेचा पाक मस्त असा उकळत होता. आणि आपल्याला ना सगळे म्हणजे डायरेक्टली 1-2 नाही टाकायचे. आम्ही पहिले ना साखरेच्या पाकामध्ये एक टाकून बघितलं ते फुटतं का नाही, पण ते अजिबात फुटलं वगैरे काही नाही. आणि मग यामध्ये आम्ही थोडीशी वेलची टाकली.
तर मस्त अशी टेस्ट येते साखरेच्या पाकामध्ये. आणि त्यानंतर आम्ही सगळं काय एक 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 ॲड करून दिलं. आणि थोडीशी मोठी कढई घ्यायची, आमची छोटी झालेली होती त्यामुळे सांगते. तर असे पूर्णपणे त्याचे खेळते राहिले पाहिजे. हे बघा थोडीशी गर्दी झाली आहे ना, तर असे खेळते राहिले पाहिजे. तर 1-2 मिनटं आम्ही असे होऊ दिले आणि त्यानंतर 3 ते 4 मिनटं पुन्हा आम्ही झाकण ठेवून मस्त असे ना मीडियम गॅसवर ते होऊ दिले. आणि त्यानंतर पुन्हा झाकण काढलं, ते थोडे पलटी केले आणि पुन्हा 1-2 मिनटं होऊ दिले झाकण ठेवून. म्हणजे अलटपलट केल्यानंतर थोडंसं करू द्यायचं आणि पूर्ण असं मोठ्या ताटामध्ये ते सगळं काही ओतून घेतलं मी, साखरेचं पाणी आणि आपले रबडीचे ते हे तर रसमलाईचे. तर सगळं काही ओतून घेतलं आणि आता ते पूर्णपणे असे थंड झालेले होते. पूर्ण थंड होऊ द्यायचे, आपल्याला गरम डायरेक्टली दुधात टाकायचं नाही आहे. आणि थोडेशा हातावरती असं साखरेचं थोडंसं पाणी काढून घ्यायचं, असं मी हाताने ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे. आणि पूर्णपणे अशी दुधामध्ये सगळं काही टाकून द्यायचं. पूर्ण आम्ही फ्रीजमध्ये रात्रभर अशी थंड होऊ दिली. त्यानंतर मी घरी आलेली होती रात्री आणि बघा किती छान आणि मस्त आपली अशी रसमलाई तयार झालेली आहे ना. तर आवडली ना नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हॅलो, गुड मॉर्निंग, सगळ्यांचे स्वागत आहे. सगळ्यांचे स्वागत आहे. माझी सई आहे चॅनलवर. कोणाला बघ ना. चला आता आहे ना सगळं घरातलं काम आवरले आणि आज सईला काही शाळेत पाठवलं नाही. कारण आहे ना तिची झोपच होत नाही, मग तिला 2 दिवसांनी पाठवत. गप ना किती बडबड करते बघितलं ना. चला छान अशी बघा आईंची देवपूजा पण झालेली आहे. आणि हे बघा छान असं आपल्या गणपती बाप्पांना जास्वंदीच्या फुलांनी मस्त सजवलेलं आहे. आणि इकडे पण काय केली तुम्ही आज नवीन रेसिपी? आम्ही आज नवीन रेसिपी केली आहे, जी पहिल्यांदाच केली आहे आणि खूप छान झाली आहे. आम्ही चीज दिसते हे सगळं काही असं. हे गन चीज नाहीये, येईल तुम्हाला रेसिपी शॉर्ट येईल शॉर्ट. छान आहे पण तर मी ना मामी सोबत गेलो ते बँकेत, त्यांचं काही काम होतं ते करायला आणि खूप वेळ लागला तिकडे. वेळ लागला तोपर्यंत त्यांची रेसिपी झाली. खूप झाली, छान झाली. कच्च्या दुधापासून केलेली आहे. खरवस वडी करणार आहे. वड्या करायच्या याच्या वड्या करायच्या. खूप छान वड्या होणार आहे आणि वड्या खायला पण आहे ना एकदम खव्यासारख्या दाणेदार होणार आहे. बघूया आपण. दिसायला खूप मस्त दिसतोय मम्मी, वास पण खूप छान येतोय, सुगंध. काहीच नाही करायचंय का? तुमची रेसिपी का सासू सुनेची? आम्ही ना इतक्यात काय खाल्लं माहिती का? लस्सी पिऊन आलोय, पण खाऊन बघा. तर हे बघा छान अशी आम्ही रसमलाई खूप छान झालेली होती. तर म्हणजे आम्ही काही रात्री खाल्ली नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ली. तर मार्चना मामींसोबत गेले होते ना, त्यांना पण दिली, त्यांना पण खूप आवडली. पण थोडंसं बाहेरचं आहे ना कामाचं, आता सगळ्यांकडे बांधकाम चालू आहे ना, तर आवाज येतो त्यामुळे मी म्यूट केलं नंतर इथले. आणि आपल्या सईचं पण मस्त असं खेळण्याचं चालू होतं. भरपूर ग्लास काढून ठेवलेले होते आणि तुम्हाला शॉर्ट पण येईल, नक्की बघा. खूप छान मस्त अशी वेगळ्या पद्धतीची ना खरस वडी केली होती मम्मीने त्यांनी. तरी बघा छान अशा वड्या तयार करण्यासाठी त्या करत होते, त्यांची चालू होती प्रोसेस. आणि झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवेल. खरंच एकदम मस्त आणि टेस्टी झालेली होती आणि एकदम म्हणजे काहीतरी वेगळं. तर सौरभ बोला तो खूप जास्त आवडते खरवसवडी. आणि मस्त बहिणीकडे ना रसमलाई ना काढून ठेवत होत्या. तर कशी वाटली आमची रसमलाईची रेसिपी आणि शॉर्टही येईल तोही नक्की बघा. तर चला, आवडली ना रसमलाईची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आपल्याला मामाच्या घरी जायचंय. अंशूची मम्मी घेऊन चालली का ग सगळ्यांना? चला
आम्ही निघालो होतो मामाच्या घरी, परत आमची निम्म्या नाही हो, पेट्रोल वाया नाही गेलो, चार्जिंग घ्या आपली, चार्जिंग वाया गेली. आम्ही रिटर्न आलोय परत, कारण मावशीच रस्त्यात दिसली. अगं बाई घालली आमची, परत आलोय आम्ही. आमचा प्रवास निम्म्या रस्त्यावरून पुन्हा खाली आला. म्हटले का? छान मस्त अशा आमच्या वड्या झालेल्या आहे. आमची वेगळी रेसिपी बघा कशी झाली. कशी झाली? छान झाली बघा. मी मगाशी सौरभने मारते गोड. तुम्ही खरंच करून तो किसला सैराचा शॉट पाहिजे ना आता. आवडत नाही का? नाही नाही, साक्षी गोड पण आता मला पेक्षा थोडा कमी. खूप छान झाली आहे. एकच नंबर झाली वहिनी, छान झाली आहे तुमची रेसिपी. खूप छान मस्त अशी आमची खरंच वडी झालेली ती तुम्ही बघू शकतात. तर तुम्हाला अशा शॉर्ट येईल नक्की बघा. त्यानंतर रसमलाई पण मग सगळ्यांचा चहा घेतला मी, चहाचं सोडून दिलेलं आहे पिण्याचा. तर मग मला सगळ्या रसमलाई घेतली मी, खूप टेस्टी झाली होती. तर छान मस्त अशी खरवस वडी नवीन पद्धतीने केली होती, सगळ्यांनी खाल्ली, सगळ्यांना आवडली. आता माझे व्हिडिओ बघते सगळे, कालचा व्हिडिओ बघताय आणि बसलोय. आता कोणत्या साईडला जायचं असं नियोजन चालू आहे का? कोणत्या साईडला जायचं नियोजन चालू आहे का आपलं? साड्या खरेदी करायच्या सगळ्यांना. मला म्हणते लवकर आण लवकर आण. आम्ही सुरतला गेलो होतो ना, तर आता मावशी मम्मी पण साड्या दाखवत होते. तर आम्ही सुरतला गेलो होतो, त्या मामीने आमच्या सगळ्यांसाठी ना साड्या घेतल्या होत्या ना. तर व्हायरल साडी होती, तर त्या माझ्यासाठी आणि मम्मीसाठी घेतली होती. आणि आईंची तर घरी आहे. आता इकडं मला ब्लाऊज शिवायला जायचं होतं, बरं म्हटलं तर ब्लाऊज पण टाकून येऊ. तर आता रक्षाबंधन आली आहे. मी साक्षीला देणार आहे, म्हणजे दोघींचा सेम होईल. छान आहे ना. तर मामींनी नेसवले आम्हाला पण छान. सईला ड्रेस, यांना ड्रेस, सगळ्या घराला आमचे कपडे. म्हणजे फुगत नाही, फुगत नाही, एकदम चापून बसते. तुम्ही तिथून नेसल्या असतील ना? नाही हो, आम्ही रात्रीचं निघालो ना, आम्ही नव्हतं नेसलो. पण छान आहे साडी, सुंदर आहे ना, कपडा पण छान. तर चला, ही साडी आम्हाला त्या मामींनी नेसवलेली होती आणि सगळ्यांना आवडली. तर चला, इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.